TET तसेच इतरही स्पर्धा परीक्षांसाठी आपण मराठी व्याकरणाचे 50 असे वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. तर यामध्ये विभाग 1 मध्ये वर्णमाला आणि संधी यावर आधारित 10 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न पहिला, मराठी भाषेत एकूण किती मुख्य स्वर आहेत? इथे ऑप्शन दिलेले आहे अ 12, ब 14, क 16, ड 34 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब 14. नवीन नियमानुसार ॲ आणि अ मिळून 14 स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर ऑप्शन दिलेले आहे अ त, ब च, क ट, ड प आणि योग्य उत्तर आहे क ट. अमृतध्वनी या शब्दाची योग्य संधी फोड ओळखा. ऑप्शन दिलेले आहे अ अमृत अधिक ध्वनी, ब अमृ अधिक ध्वनी, क अमृत अधिक ध्वनी, ड अमृत अधिक ध्वनी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ अमृत अधिक ध्वनी. प्रश्न क्रमांक 4, ए ऐ ओ औ यांना कोणते स्वर म्हणतात? ऑप्शन आहे अ ऱ्हस्व स्वर, ब दीर्घ, क संयुक्त स्वर, ड सजातीय स्वर आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क संयुक्त स्वर. प्रश्न क्रमांक 5, वाङ्मय निश्चय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? ऑप्शन आहे अ स्वर संधी, ब अनुनासिक संधी, क विसर्ग संधी, ड व्यंजन संधी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब अनुनासिक संधी. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी अर्धस्वर वर्ण कोणते आहे? आणि यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ य र ल व, ब श स श, क ह ळ, ड क ख ग घ आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ य र ल व. प्रश्न क्रमांक 7, सत अधिक मत्ती बरोबर सन्मती हा नियम कोणत्या संधीचा आहे? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ प्रथम व्यंजन, ब तृतीय व्यंजन, क अनुनासिक स्वर, ड विसर्ग संधी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क अनुनासिक संधी. प्रश्न क्रमांक 8, क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेत काय स्थान आहे? ऑप्शन दिलेले आहे अ महाप्राण, ब स्वरादी, क संयुक्त व्यंजने, ड उष्मी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क संयुक्त व्यंजने. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण म्हणून ओळखला जातो? यासाठी ऑप्शन दिलेले आहे क, ब ह, क ल, ड म आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब ह. प्रश्न क्रमांक 10, कवी अधिक ईश्वर या 2 शब्दांची संधी होऊन कोणता शब्द तयार होईल? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ कवीश्वर, ब कवीश्वर, क कैवेश्वर आणि ड कवी ईश्वर आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ कवीश्वर. आता बघूया विभाग 2 शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण यावर आधारित 10 प्रश्न. प्रश्न क्रमांक 11, वात्सल्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? ऑप्शन दिलेले आहे अ सामान्य नाम, ब विशेष नाम, क भाववाचक नाम, ड धातुसाधित नाम आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 12, तो, ती, ते, त्या ही कोणती सर्वनामे आहेत? आणि यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ दर्शक सर्वनाम, ब संबंधी सर्वनाम, क पुरुषवाचक सर्वनाम आणि ड वरीलपैकी अ आणि क दोन्ही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड वरीलपैकी अ आणि क दोन्ही. प्रश्न क्रमांक 13, गोड आंबा यातील गोड हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर यासाठी ऑप्शन आहे अ गुणविशेषण, ब संख्या विशेषण, क सार्वनामिक विशेषण, ड धातुसाधित विशेषण आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ गुणविशेषण. प्रश्न क्रमांक 14, आम्ही देशाचे रक्षण करतो या वाक्यातील आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? ते ऑप्शन आहे अ प्रथम पुरुषवाचक, ब द्वितीय पुरुषवाचक, क तृतीय पुरुषवाचक आणि ड आत्मवाचक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ प्रथम पुरुषवाचक. प्रश्न क्रमांक 15, मुलांनी शांत बसावे या वाक्यातील मुलांनी या शब्दांची जात ओळखा. यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ नाम, ब सर्वनाम, क विशेषण, ड क्रियापद आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ नाम. प्रश्न क्रमांक 16,
5 लिटर दूध यातील 5 हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ गुणवाचक, ब संख्यावाचक, क परिणामवाचक, ड क्रमवाचक. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब संख्यावाचक, निश्चित संख्यादर्शक. प्रश्न क्रमांक 17. झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? ऑप्शन आहे अ झाडे, ब झाडो, क झाडा, ड झाडे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ झाडे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. यासाठी ऑप्शन आहे अ कीर्ती, ब सौंदर्य, क हिमालय, ड गुलामगिरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क हिमालय. हिमालय हे विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 19. जो करेल तो भरेल या वाक्यातील जो तो ही कोणती सर्वनामे आहेत? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ दर्शक संबंधी, ब प्रश्नार्थक, क अनिश्चित, ड पुरुषवाचक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ दर्शक संबंधी. प्रश्न क्रमांक 20. शहाणा मुलगा यातील शहाणा हे कोणते विशेषण आहे? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ अधिविशेषण, ब विधिविशेषण, क सार्वनामिक विशेषण, ड नामसाधित विशेषण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ अधिविशेषण, नामाच्या आधी आलेले. आता बघूया विभाग 3 क्रियापद, काळ आणि अव्यय यावर आधारित 10 प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. शिक्षकांनी विद्यार्थ्याला गणित शिकवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. यासाठी ऑप्शन आहे अ अकर्मक, ब सकर्मक, क द्विकर्मक, ड संयुक्त. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क द्विकर्मक. विद्यार्थ्याला आणि गणित ही 2 कर्मे आहेत म्हणून द्विकर्मक. प्रश्न क्रमांक 22. मी रोज सकाळी फिरायला जातो या वाक्याचा काळ ओळखा. यासाठी ऑप्शन आहे अ साधा भूतकाळ, ब चालू वर्तमान काळ, क रीती वर्तमान काळ आणि ड साधा वर्तमान काळ. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 23. आई मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ शक्य क्रियापद, ब प्रयोजक क्रियापद, क सिद्ध क्रियापद, ड साधित क्रियापद. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 24. टेबलाखाली पुस्तक पडले आहे या वाक्यातील खाली हा शब्द काय आहे? तर यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ क्रियाविशेषण, ब शब्दयोगी अव्यय, क उभयान्वयी अव्यय, ड केवळ प्रयोगी अव्यय. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 25. तू घरी येणार की नाही या वाक्यातील की हे कोणते अव्यय आहे? यासाठी ऑप्शन आहे अ स्वरूपबोधक उभयान्वयी, ब विकल्पबोधक उभयान्वयी, क न्यूनत्वबोधक उभयान्वयी आणि ड परिणामबोधक उभयान्वयी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब विकल्पबोधक उभयान्वयी. प्रश्न क्रमांक 26. आ हा हा किती सुंदर दृश्य आहे हे या वाक्यातील आ हा हा हे कोणते अव्यय आहे? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ केवळ प्रयोगी अव्यय, ब क्रियाविशेषण अव्यय, क शब्दयोगी अव्यय आणि ड उभयान्वयी अव्यय. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ केवळ प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 27. मी पुस्तक वाचित होतो या वाक्याचा काळ कोणता? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ पूर्ण भूतकाळ, ब अपूर्ण चालू भूतकाळ, क रीती भूतकाळ, ड साधा भूतकाळ. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब अपूर्ण चालू भूतकाळ. प्रश्न क्रमांक 28. मुलांनो नीट अभ्यास करा हे क्रियापदाचे कोणते रूप आहे? आणि यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ स्वार्थी, ब आज्ञार्थी, क विद्यार्थी, ड संकेतार्थी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब आज्ञार्थी. प्रश्न क्रमांक 29. तो हळूहळू चालतो या वाक्यातील हळूहळू हे काय आहे? तर यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ रीतिवाचक क्रियाविशेषण, ब कालवाचक क्रियाविशेषण, क
स्थलवाचक क्रियाविशेषण, ड संख्यावाचक क्रियाविशेषण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरीतिवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 30. जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल या वाक्याचा प्रकार कोणता? तर यासाठी ऑप्शन आहे असंकेतार्थी वाक्य, ब आज्ञार्थी वाक्य, क विद्यार्थी वाक्य, ड स्वार्थी वाक्य. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असंकेतार्थी वाक्य. आता विभाग 4 बघूया. यामध्ये विभक्ती प्रयोग आणि समासवर आधारित 10 प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ कर्तरी प्रयोग, ब कर्मणी प्रयोग, क भावे प्रयोग, ड कर्म कर्तरी प्रयोग. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 32. द्वितीय विभक्तीचे प्रामुख्याने कारकार्थ कोणते असते? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ कर्ता, ब कर्म, क करण आणि ड संप्रदान. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब कर्म. प्रश्न क्रमांक 33. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? यासाठी ऑप्शन आहे अ अव्ययी भाव समास, ब तत्पुरुष समास, क द्वंद्व समास आणि ड बहुव्रीही समास. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ अव्ययी भाव समास. प्रश्न क्रमांक 34. पंचवटी या शब्दाचा समास ओळखा. यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ कर्मधारे, ब द्विगु तत्पुरुष समास, क द्वंद्व समास आणि ड बहुव्रीही समास. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब द्विगु तत्पुरुष समास. पहिले पद संख्यावाचक आहे म्हणून. प्रश्न क्रमांक 35. त्याने निबंध लिहिला या वाक्याचा प्रयोग ओळखा. यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, ब सकर्मक कर्तरी प्रयोग, क भावे प्रयोग, ड नवीन कर्मणी प्रयोग. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 36. चतुर्थी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते आहेत? ऑप्शन आहे अ चा ची चे, ब स ला ते, क त ई आ आणि ड ने ए शी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब स ला ते. प्रश्न क्रमांक 37. भाऊ बहीण या शब्दाचा समास कोणता? ऑप्शन दिलेले आहे अ इतरेत्वर द्वंद्व, ब वैकल्पिक द्वंद्व, क समाहार द्वंद्व आणि ड अव्ययी भाव समास. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ इतरेत्वर द्वंद्व समास, भाऊ आणि बहीण. प्रश्न क्रमांक 38. गजानन या शब्दाचा विग्रह आणि समास कोणता होईल? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ गजाचे आनंद तत्पुरुष, ब गजासारखे आहे आनंद ज्याचे तो बहुव्रीही आणि क गज आणि आनंद द्वंद्व आणि ड यापैकी काहीही नाही. तर प्रश्नाचं उत्तर आहे ब गजासारखे आहे आनंद ज्याचे तो बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 39. पोळपाट या शब्दाचा योग्य समास ओळखा. ऑप्शन दिलेले आहे अ मध्यम पदलोपी समास, ब उपपद तत्पुरुष समास, क अलुक तत्पुरुष समास आणि ड द्विगु समास. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ मध्यम पदलोपी समास, पोळीसाठीचे पाठ. प्रश्न क्रमांक 40. शिक्षकांनी विद्यार्थ्याला वर्गात बोलवले या वाक्यातील वर्गात या शब्दाची विभक्ती कोणती? तर यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ द्वितीया, ब पंचमी, क सप्तमी, ड प्रथमा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क सप्तमी, त प्रत्यय अधिकरण कारकार्थ. आता बघूया विभाग 5. शब्दसंग्रह, शुद्ध लेखन व वाक्प्रचार यावर आधारित 10 प्रश्न. प्रश्न क्रमांक 41. अनळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन दिलेले आहे अ पाणी, ब अग्नी, क वारा, ड आकाश. उत्तर आहे ब अग्नी. प्रश्न क्रमांक 42. कृतज्ञ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन आहे अ कृतार्थ, ब कृतज्ञ, क उपप्रकार, ड दयाळू. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब कृतज्ञ. प्रश्न क्रमांक 43. आकाशाला गवसणी घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ खूप मोठा गुन्हा करणे, ब शक्तीबाहेरची मोठी गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे, क आकाशात उडणे आणि ड खूप श्रीमंत होणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब शक्तीबाहेरची मोठी गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
प्रश्न शुद्ध शब्द ओळखा. यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ आशीर्वाद, ब आशीर्वाद, क आशीर्वाद आणि ड आशीर्वाद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आशीर्वाद. प्रश्न क्रमांक 45, ज्याला शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. यासाठी ऑप्शन आहे अ अजातशत्रू, ब अल्पायुषी, क अनाथांचा नाथ आणि ड शूरवीर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ अजातशत्रू. प्रश्न क्रमांक 46, उंटावरचा शहाणा या म्हणीचा योग्य अर्थ काय. यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ उंटावर बसलेला माणूस, ब मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस, क अत्यंत हुशार व्यक्ती आणि ड प्राणी मित्र. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मूर्खपणाचा सल्ला देणारा व्यक्ती. प्रश्न क्रमांक 47, तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर यासाठी ऑप्शन आहे अ धारदार, ब मंद बथट, क कठीण आणि ड मऊ. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब मंद बथट. प्रश्न क्रमांक 48, पसरट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. यासाठी ऑप्शन आहे अ रुंद, ब अरुंद, क लांब आणि ड मोठा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब अरुंद अकोला. प्रश्न क्रमांक 49, विहंग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे. यासाठी ऑप्शन दिलेले आहे अ पक्षी, ब घोडा, क हरिण आणि ड साप. यासाठी योग्य उत्तर आहे अ पक्षी. प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. प्राणी व त्यांचे घर. ऑप्शन आहे अ घोडा पागा, ब सुगरण खोपा, क वाघ डोह आणि ड गाय गोठा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क वाघ डोह.